माझं आयुष्यच खराब आहे यार. माझं नशीबच फुटकं आहे. माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, त्याच्याकडे बघ काय काय आहे. पण आपण कधी हा विचार करतोय का कोणाकडे तरी आपल्यापेक्षाही काहीतरी नाही आहे? हा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, पूर्ण धडधाकट शरीर दिलं आहे, डोळे दिलेत, कान दिले, विचार करायला मेंदू दिला आहे. देवाने आपल्याला इतकं मोठं शरीर दिलं आहे, तरीही आपण तक्रार करतो, देवाचे आभार मानत नाही. दुसरीकडे कोणी हाताशिवाय पायाने चित्र काढतंय, तर कोणी पायाशिवाय हाताने उद्योग करतंय, तर कोणी पूर्ण अपंगत्व असूनही रोज हसत हसत कामाला जातंय. त्यांची जिद्द जी असते ना, ते बोलतं की माझं आयुष्य वेगळं आहे, पण मी ते थांबवणार नाही आहे. त्यांच्यातच खरी चिकाटी असते की काहीतरी करून दाखवायचं. आणि जे धडधाकट शरीर असणारे लोकं म्हणतात, माझ्या आयुष्यात काहीच नाही आहे, माझं नशीबच फुटकं आहे. त्यांच्याकडे हार मानण्यासाठी खूप काही असतं, पण ते कारणं निवडत नाहीत. ते ते करून दाखवतात. आपण मात्र छोट्या अडचणीमुळे आपली स्वप्न बाजूला ठेवतो. आपण नुसतं नशिबाला दोष देतो. मेहनत करत नाही, आळस करतो, पण दोष मात्र नशिबाला देतो. आपल्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, पण आपण त्याचा काही उपयोग करत नाही. आपल्याला सगळं आयतं पाहिजे. आपल्याला कष्ट करण्याची ताकद आपल्यामध्ये नाही आहे. तुम्ही ना स्वतःला प्रश्न विचारा ना, की काय कमी पडतंय? कुठे कमी पडतंय? आणि का कमी पडतंय? शरीर आहे, बुद्धी आहे, संधी आहे, तर काय? काय कमी पडतंय काय? तुमच्यातली जी शिस्त आहे ना, सातत्य आणि जी तुम्हाला देवाचे आभार मानण्याची जी वृत्ती असते ना, ती तुमच्यात कमी पडते. बाकी काहीच नाही आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही आहे ना, ते सुद्धा काहीतरी करतायत आणि आपल्याकडे सगळं आहे, तरी पण आपण थांबलेलोच आहोत. तर आजपासून ना मला असं वाटतं, की प्रत्येकानेच हा विचार केलेला पाहिजे, की आपल्या आयुष्यावरती आपणच स्वतः अन्याय करतोय का? ज्याच्याकडे हातपाय नाही आहेत, ते जर एवढं आयुष्याशी 2 हात करतायत, तर मग आपण का शांत बसतोय? जर आपण नशिबाला दोष द्यायचं सोडून जर कष्ट, मेहनत केली, तर का नाही आपल्याला यश भेटणार आहे? ज्यांच्याकडे इतकं सारं आहे गमवायला, ते हार मानत नाही आहेत आणि ज्यांच्याकडे सगळं आहे, तेच थांबतायत. आयुष्य ना कठीण नाही आहे. आपण स्वतःला कमकुवत समजायला लागलो आहे. जो माणूस वेदनेतूनही हसतो ना, तो आपल्याला एक शिकवतो, की परिस्थितीने कधीच घाबरायचं नसतं. देवाकडून शरीर मिळालेलं अधूरा है शरीर आपण बस वापरत नाही आहे, सपने त्याचा पूरे। उपयोग करत नाही आहेत, आपल्या बुद्धीचा उपयोग करत नाही आहे, हा सुद्धा एक अपराधच आहे. जर आपण आज नाही करू शकलो, कदाचित उद्या आपलं शरीरही साथ नाही देणार. मग तेव्हा काय करणार? ये चैलेंज काफी मुश्किल है। आजकल दुनिया में कुछ भी इम्पॉसिबल नहीं है। शरीर अधूरा है बस सपने पूरे हैं। नमस्कार, मेरा नाम है आकाश पवार और ग्रेजुएट एंड फुल टाइम जोमेटो डिलीवरी एजेंट। जी हाँ, मुझे बचपन से दोनों पैर नहीं है। मेरा स्ट्रगल चालू होता है गाड़ी पे बैठने से, गाड़ी चलाना और रेस्टोरेंट तक पहुंचना, तो गड्ढे तो टैकल करके, और अगर कस्टमर फोन नहीं उठाया तो मजबूरन जाना पड़ेगा लिफ्ट से ऊपर डिलीवरी जाने। ये चैलेंज काफी मुश्किल है बट इम्पॉसिबल नहीं। आप मुझे सपोर्ट करने के लिए मुझे फॉलो कर सकते हैं, जिससे मेरा आत्मविश्वास बढ़ेगा। और वीडियो शेयर करिए बहुत लोगों तक, जिससे ये लोगों को पता चले कि आजकल दुनिया में कुछ भी इम्पॉसिबल नहीं है।